ज्यांची जनता विकास मंडळपदी अध्यक्ष म्हणून निवड झाली ते आपले ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते की त्यांनी तालुक्यातली अनेक समस्या गोरगरीब जनतेच्या सोडवलेल्या आहेत असे आमचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब आवटी। त्यानंतर ज्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ते समीर सदाशिव पाटील आवटी। त्यानंतर खजिनदार म्हणून ज्यांची निवड झाली आणि ज्यांचं सामाजिक कार्यात चांगलं योगदान आहे असे आमचे बाळकृष्ण घांगाळे डॉक्टर। त्यानंतर आमचे मोठे बंधू प्रदीपदादा डुंबरे। त्यानंतर सर्वांचेच आदरणीय जालिंदर शेठ आवटी आणि त्यानंतर येथे उपस्थित असलेले जी.के. आवटे सर असतील, राजू विष्णू आवटी पाटील असतील, सचिन काळे सर असतील, गौरव घंगाळे असतील, कैलास पाटील असतील। आज जर बघितलं तर आज आपली पदाधिकारी निवड ही बिनविरोधच झालेली आहे। आपण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे की गट-तट विसरून आपल्या सर्वांना एकत्र शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला मतदारांनी निवडून दिलेलं आहे ही जाणीव आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्वजण काम करणारच आहोत। आता 3 पॅनल झाले, त्यापैकी एका पॅनलचे 6 जण निवडून आले, एका पॅनलचे 5 जण निवडून आले आणि 11 जणांचा एक हा सभागृह झालेला आहे। तर आमच्याकडून तुमच्या कोणत्याही विधायक कामाला कायम प्रतिसाद आणि पाठिंबा राहणार आहे अशी आम्ही ग्वाही देतो। त्यानंतर समजा आमचे काही सूचना असतील, कारण हा सभागृह आहे, प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे मतभेद असले तरी मनभेद कधी झाले नाही पाहिजे, कारण ज्यावेळी 11 जण त्यांचे विचार मांडतील, एखाद्या विषयावर चर्चा करतील तर ती चर्चा शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टीला विरोध करणार नाही। आम्हाला जे चुकीचं वाटेल ते आम्ही निश्चितपणे तुम्हाला सांगू, ते तुम्ही समजून घ्यावं। आम्ही काही तुमच्यातलाच भाग आहे, सगळ्यांनी एकत्रच काम करायचं आहे आणि निवडणुका संपलेल्या आहेत। आम्ही शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाळेच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी काम एकत्र आहोत आणि कटिबद्ध व वचनबद्ध आहोत असं सांगतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि आज सर्वांच्या मते बिनविरोध अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली ते आमचे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आवटी त्यांची बिनविरोध आज या ठिकाणी निवड झालेली आहे। आजपर्यंत त्यांचा कामाचा जो व्याप होता पाहिला, त्यांचं कामाची जी पद्धत बघितली तर प्रामाणिकपणे त्यांनी गावाला वेळ देऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आताही शाळेच्या समोर ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ते वेळ देतील आणि त्याप्रमाणे ते निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहेच आहे, ते निर्णय राबवतील यात काही शंका नाही। प्रथमतः त्यांचं मी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे समीर पाटील आहेत, प्रदीप शेठ आहेत, डॉक्टर बाळकृष्ण घांगाळे साहेब आहेत, जालिंदर शेठ आवटी आहेत आणि जे.के. सर, ह्या सर्वांचं मी प्रथमतः त्या पदावरती निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो। आणि आज आपण सगळेजण ज्या या ठिकाणी निवडून आलेले आहेत, जे.के. आवटी सर असतील, राजू आवटे आहेत, सचिनजी काळे आहेत आणि गौरवजी घांगाळे आणि माझ्याबरोबर आदरणीय वकील साहेब हेमंतजी हाडवळे, ही सर्व मंडळी सभागृहात आलेली आहे। ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी सांगितलं, ज्याप्रमाणे आता जे.के. सर ह्याच क्षेत्रात आहेत, त्यांनी ज्या समस्यांचं आपल्याला म्हणजे उलगडून सांगितलेलं आहे ह्या समस्या आपल्याला सोडवायच्यात प्रथम दर्शनी, तर त्या याच्यावरती विचार करून आपण चांगल्या पद्धतीने ते निर्णय घेऊया आणि शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण एक राहून सर्व ही शाळा पुढे कशी जाईल ह्याचाच आपण विचार करून त्याप्रमाणे निर्णय घेऊया। धन्यवाद।